कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती उद्या विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शाहू छत्रपतींची मागणी। राज्य महामंडळाची 10वी-12वीची पुरवणी परीक्षा उद्यापासून सुरू होणार। 8 ऑगस्टपर्यंत परीक्षा सुरू राहणार। 10वीच्या परीक्षेसाठी 28,976 तर 12वीच्या परीक्षेसाठी 56,845 विद्यार्थ्यांची नोंद। येत्या 24 तासांसाठी मुंबई, ठाण्यासह रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, तर रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील हळदा परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सहभाग। विठुनामाच्या गजरात नानांची पायी दिंडी। नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, पटोलेंच्या गळ्यात घातली भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा अनोखा उपक्रम। औद्योगिक वसाहतीत ड्रोनच्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू। पुण्यातील एफसी रोडवरील अतिक्रमणावर पुणे महापालिकेचा हातोडा, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बुलडोझर। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा डीके शिवकुमार यांना धक्का। सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची डीके शिवकुमार यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। अदानी उद्योग समूहाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। अदानी हिंडनबर्ग प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली। 3 जानेवारी रोजी कोर्टाने एसआयटीची मागणी फेटाळून याचिका निकाली काढलेली। वर्ल्ड कपमधल्या विजयानंतर हार्दिक पंड्याचं बडोद्यामध्ये जल्लोषात स्वागत। मोठ्या संख्येने चाहत्यांची हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।